नमस्कार. आज मी तुम्हाला आणखी एक गंमत सांगणार आहे. आज मी सहज मेडिकलवर गेलो आणि एक सलाईन मागितलं एका दुकानदाराला, की बोललो माझ्या मित्रांच्या घरी जरा सलाईन लावायचं आहे. तो मेडिकलवाला सहज म्हणला, की "साहेब तुम्ही ॲलोपॅथिक प्रॅक्टिस का नाही करत?" म्हणजे वाईट मानू नका म्हणे, पण तुमची खरंच कमाई होते का हो म्हणे, तुम्ही जे करता होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर. अरे मग मला असं मी एक लांब श्वास घेतला. मग म्हणलं, की खरंच यार, की आपण मुंबईमध्ये आलो 10 वर्षापूर्वी, पाहता-पाहता 10 वर्ष झाले आणि उलगडला, की 25 वर्ष आपल्या प्रॅक्टिसला झाले आणि आपण जे करतोय त्याच्यामध्ये खरंच आपण समाधानी आहेत का? आपल्याला पाहिजे तेवढा पैसा मिळतो का? आपल्याला प्रसिद्धी मिळतो का? पण लोकांचं परसेप्शन काय आहे, की तुम्हाला म्हणजे खरंच तुमचं भागते का हो? या तालामध्ये तो बोलत होता माझ्याशी. आणि मग मला पण असं वाटलं, की खरंच आपलं आता वयाची 50शी आली आणि 25 वर्ष प्रॅक्टिसला झाले. पण काही आपल्याला थोडं मागे वळून पाहायला, थोडं रिव्ह्यू करायला काय हरकत आहे काय आहे? पाहता-पाहता असं बघितलं, की आपलं जे प्रॅक्टिसचे जे 25 वर्ष आहे, त्याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स मिळाला, जे मिळालं. पण एक सांगू का मित्रांनो तुम्हाला, की आवडीचं काम करायला, आपल्याला जे पाहिजे ते त्याच्यात झोकून द्यायला, मग तुम्ही किती मिळालं, काय मिळालं, तुमचं आर्थिक इम्बॅलन्स झालं का? पण एक मनाशी विचार केला, की नाही जे करतो ते साला आपल्याला मनाला कुठेतरी पटलं पाहिजे. नाही पटलं, नाही आवडलं तर त्या गोष्टी नुसत्या पैशासाठी कॉम्प्रोमाईज मी आयुष्यामध्ये कधी केला नाही. लोकं मला विचारायचे, "अरे तुझे ओ-पी-डी किती होते?" मी कधीच मोजलं नाही मित्रांनो, की माझे 15 पेशंट झाले, 10 झाले, की मला ह्या महिन्यामध्ये ₹1,00,000 आले, ह्या महिन्यामध्ये 50,000 आले. मी फक्त काम करत गेलो. मला आवडतं ते केलं. मी ॲक्युपंक्चर, सुजोग वेड्यासारखं शिकत गेलो, वेड्यासारखं पैसे घातले. त्याच्यामध्ये एनर्जी फील्ड, त्याच्यामध्ये तुमचे अनेक कलर थेरपी, ह्या थेरपी, मधमाशा गोळा केल्या, मधमाशाच्या पेट्या आणल्या, ते लोकांना दिल्या. सुजोग, ॲक्युपंक्चरच्या टेक्निक, त्याचा मॉक्सा गोळा केला, हर्बल मेडिसिन किती गोळा केला. घरचे तर माझ्यावर असे खार खाऊन असतात, की "तू एवढं काय गोळा करतो? हे सगळं मटेरियल काय प्रयोग करत राहतोस तू?" आणि खरं आहे जे आपल्याला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद येतो, त्यामध्येच आपल्या जीवनाचं सार आहे. त्याच्यामध्येच खरा आनंद आहे. आणि ठीक आहे, आपण आपण चांगलं काम करतो ना, मनापासून करतो ना, तर 2 पैसे येतात. आतापर्यंत जेवढे जगलो, आता 2 मुलं झाले, त्यांचं चाललं, त्यांचं शिक्षण झालं, त्यांचं हे झालं आणि चालतंय ना, गाडी रोखली नाही ना. असं नाही की मी मुंबईत आलो आणि मला परत मुंबईतून माझा बिस्तार उचलून परत गावाकडे जावं लागलं. नाही, 2 गोष्टी मिळवल्या, 4 पैसे मिळवले. ठीक आहे. आज यश ज्या प्रमाणामध्ये लोकांना दिसायला पाहिजे, की ग्लोरियस किंवा हे किंवा नुसतं फ्लॅट घेणं, गाडीमध्ये फिरणं किंवा दाखवणं, की फॉरेन ट्रिपला गेलो इकडं-तिकडं, ते म्हणजे यश नाही आहे. की तुम्ही तुम्ही जे करत आहात त्याच्यात तुम्हाला किती समाधान आहे? तुमचं ते आवडीचं क्षेत्र आहे का? तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत आहात का? तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी म्हणजे मास्टर आहात का? तर एक चांगल्या मित्रांचा ग्रुप झाला, चांगले लोकं मिळाले, आयुष्यामध्ये त्यांनी एक दिशा दिली, चांगल्या ठिकाणी आपण आलो, मुलं चांगली शिकले. हे म्हणजेच यश आहे. एक थोडंसं हितगुज मला तुमच्याशी यशाबद्दल करायचं होतं, की खरंच की डॉक्टरच्या जीवनामधलं यश म्हणजे काय असतं? किती जणं माझ्यासारखे कॉमन प्रॅक्टिशनर आहेत किंवा हे आहेत, पण आवडीचं ते काम करतात का? आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या मनाला जे पटतं ते करतो का? का आपण जीवनामध्ये कॉम्प्रोमाईज करतो? नेहमी तडजोड म्हणजे आयुष्य नाही आहे. आपल्याला जे आवडतं ते काम ठासून करणं, ते लोकांना पटो न पटो, दुनिया गई भाड मी म्हणणार नाही. पण आपण खरंच आहे, की संवेदना करून, चांगलं वागून आणि आपण चांगलं करून चांगलं करू शकतो, एवढ्यावर माझा विश्वास आहे. धन्यवाद. वेळ दिलात, ऐकलात त्याबद्दल मनस्वी. परत भेटू. असेच काही नवीन गमती-जमती तुम्हाला प्रॅक्टिसमधल्या सांगणार आहे. ते घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये आपण तुम्हाला छानशा माझ्या प्रॅक्टिसमधल्या गमती-जमती सांगणार आहे. तर तुम्ही ऐकायला तयार राहा. थँक यू.